नमस्कार, मी सोनालीज मराठी रेसिपी मध्ये तुमचे स्वागत। आज मी बनवणार आहे मोड आलेल्या मुगाची उसळ। तर त्यासाठी मी इथे कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल गरम करून घेते। तेल पूर्ण गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे आणि 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घालूया। जिरे आणि मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये एक मोठा कांदा चिरून घालूया। हे बघा, मोठा चिरून मी घातलेला आहे, कारण आपल्याला हे वाटपासाठी लागणार आहे, त्यामुळे मोठा चिरून घातलेला आहे। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घालून थोडं परतवून घेऊया। आता यामध्ये 1 चमचा सुकं खोबऱ्याचे किस घालूया आणि हे थोडं परतवून घेऊया। आता हे सर्व भाजलेलं मिश्रण आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि याचे वाटण करून घेऊ। तोपर्यंत गॅस बंद ठेवायचा आहे। जर तुम्ही सोनालीज मराठी रेसिपी या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब बटनच्याच बाजूला बेल बटन आहे त्यालाही क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा। हे मिश्रण वाटून झालेलं आहे, असं छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे। आता कढईमध्ये तेल गरम करून घेऊया। 2 चमचे तेल गरम करून यामध्ये हे वाटलेलं मिश्रण घालूया। हे सर्व वाटलेलं मिश्रण घालून हे थोडं परतवूया। यामध्ये सर्व मसाले घालून घेऊ। 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला घालून हे परतवूया। हे सर्व मसाले मिक्स करून घेऊ। आता यामध्ये मोड आलेले हिरवे मूग घालूया। मुगाला छान मोड आलेले आहेत। आता मी हे मूग या मसाल्यामध्ये घालून थोडं परतवून घेते। आता यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालूया। मसाला बनवताना मी आधी तिखट घातलं होतं, त्यामुळे आता घालताना बघूनच घाला। चवीनुसार मीठ, 1 चमचा गूळ आणि 1 चमचा चिंचेचा कोळ घालायचा आहे। आता हे सर्व मिक्स करून घेऊया। हे बघा, हे छान मिक्स झालेलं आहे। आता यामध्ये 1 वाटी गरम पाणी घालून हे सर्व मिक्स करून घेऊ। आता यावरती झाकण ठेवून एक 5 ते 10 मिनिट आपण हे शिजवून घेऊया। जर तुम्हाला उसळला थोडाही रस नको असेल तर तुम्ही नुसतंच झाकण ठेवून वाफेवर शिजवून बनवली तरी चालेल, पण मला थोडा रस हवा आहे, त्यामुळे मी 1 वाटी पाणी घालून हे शिजवून घेणार आहे। जर तुम्ही सोनालीज मराठी रेसिपी या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब बटनच्याच बाजूला बेल बटन आहे त्यालाही क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा। आता आपण झाकण काढून बघूया। हे बघा, भाजी छान शिजलेली आहे। तुम्हाला दाखवते। हे बघा, मध्ये 2 वेळा मी भाजी परतवली होती। ही उसळ आता तयार झालेली आहे। वरून थोडी कोथिंबीर घालूया। आता मी ही भाजी एका बाउलमध्ये काढून घेते। ही उसळ तुम्ही चपाती किंवा भाकरी सोबत खाऊ शकता, खूप छान लागते। तुम्ही देखील अशा पद्धतीने ही रेसिपी नक्की करून बघा, तुम्हाला देखील नक्की आवडेल। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंट करून तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनवर क्लिक करा, शेअर करा, लाईक करा। धन्यवाद।